पुणे ही सांस्कृतिक राजधानी तसेच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आता सध्या याच पुण्यामध्ये एक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर सध्या पुण्यामध्ये एक व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ असा आहे की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील एका मुंडवा परिसरातील पब कडून तरुणांना कंडोम आणि ओआरएसचे वाटप करण्यात आलेले आहे आणि तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ हे जे आहे हे वाटप करण्यात आल्याचं पब कडून देखील सांगण्यात आलंय. तर याविषयीच नेमक्या ती पुण्याची तरुणांना नेमकं काय वाटतंय, पुण्याची संस्कृती ढागाळली जातीये का, याविषयीच आपल्याशी बातचीत करण्यासाठी काही तरुण आहेत. तर एकंदरीत हे सगळं वातावरण बघता काय वाटतंय, कसं बघताय या घटनेकडे? आपण जर बघितलं पुणे हे जे सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून जे ओळखलं जातं, की आजकाल संस्कृती बिघडत चालली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे. तर आतापर्यंत आपण जर बघत होतो की पुण्यामध्ये शिक्षणासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुलं येत होती आणि पुण्यातली संस्कृती तशी होती की येणाऱ्या प्रत्येक मुला मुलींना त्याप्रमाणे वागणूक दिली जायची किंवा त्याप्रमाणे ट्रीट केलं जायचं. पण आजकाल पुण्याची संस्कृती बिघडत चालली आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघत असेल पाठीमागच्या महिन्या 2 महिन्याखाली फर्ग्युसन रोडच्या जे पब होते तिथे सुद्धा ड्रग्जचं प्रमाण आढळलं. त्या सुद्धा पब मध्ये ड्रग्ज आढळले. कॉलेज विद्यार्थ्यांना सुद्धा ड्रग्ज दिले जातात. ते ड्रग्जचं प्रमाण आणि ते तुम्ही जे बघता आता हे पबचं प्रमाण हे पुण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलंय आणि त्याच्यामुळे पुण्याची संस्कृतीचं माहेरघर, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. ज्यासाठी मुलं इथे येतात आपलं भविष्य घडण्यासाठी, ते कुठेतरी ढागाळले आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. परंतु हे पाकिट वाटणं असं कितपत योग्य आहे, काय वाटतं एकंदरीत? हे खऱ्या अर्थानं म्हणजे काय झालं माहित आहे का, आज आपला देश खऱ्या अर्थाने कोणत्या इकडे चालला नाही. ड्रग्जचं प्रमाण तुम्ही बघता आज महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरं त्याला कुठेतरी आळा बसवला पाहिजे. भले केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या राज्य सरकारने केंद्र सरकारने त्याच्यावर आळा आणला पाहिजे आणि ड्रग्जचं प्रमाण जे मोठ्या प्रमाणात वाढते ते कमी झालं पाहिजे. खर तर या तरुणांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून यासाठीच हे वाटप करण्यात आल्याचा दावा देखील या पबकडून करण्यात आलाय. तर काय वाटतं एकंदरीत हे सगळं बघता? खरं तर ही गोष्ट पुण्यासारख्या शहरात अशोभनीय आहे. पुण्यासारख्या ठिकाणी अशा गोष्टी घडतातच कशा, हे प्रशासनाचं अपयश म्हणायला पाहिजे की अशी गोष्ट करूच कसं शकतं. आज एवढं पुणे सुसंस्कृत शहर आहे, पुण्यासारख्या ठिकाणी अशी गोष्ट खरंच निंदनीय आहे. पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर ड्रग्ज असेल किंवा सातत्याने या गुन्हेगारीच्या घटना आहे या देखील वाढतायत आणि हे सगळं असतानाच अशा घटना देखील ह्या समोर येत आहेत. तर एकंदरीत सगळं एक पुणेकर म्हणून या घटनेकडे कसं बघता? किंवा पहिली गोष्ट तर पुणे संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. तर या पुण्यासारख्या ठिकाणी तर हे अशुभनीय आहे. याच्यानुसार प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे. जे कोण म्हणजे या संदर्भामध्ये जे पुरवठा करतील म्हणजे ज्या पब मध्ये वगैरे इकडे तिकडे त्यांच्या सीपी सरांनी कारवाई केली पाहिजे एवढं करायचं. आपण जर बघितलं तर एकंदरीतच शासनाने जी आहे ती यावरती सगळ्यात कारवाई केली पाहिजे अशा प्रतिक्रिया देखील या तरुणांनी व्यक्त केल्यात. प्राची केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे.